नमस्कार, क्रिएटिव्ह इन्फॉर्मेशन 81 आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याबरोबर आहे रमेश नागतीजी आणि आता आपण बनवणार आहोत पावभाजीची रेसिपी आणि सरांकडून आपण बघणार आहोत की कशा प्रकारे पावभाजी सर बनवत आहेत। तर आपण आता व्हिडिओ कंटिन्यू पाहावा, आपण बघूया कशा प्रकारे बनवत आहेत। आपण बटर टाकून घेतलेला आहोत पावभाजीसाठी। तर सेकंड आता काय प्रोसिजर आहे? सेकंड आता आपण कांदा टाकतो, चॉप कांदा। ही पावभाजी आपण 100 लोकांची बनवतो। तर 100 लोकांसाठी पावभाजी आपण प्रिपरेशन करतो आहे आता। प्रॉपर आता कांदा किती चॉप करून घेतला? कांदा आपण एक साधारण 2 किलो कांदे चॉप करून घेतलेले आहेत। आता प्रॉपर हा ब्राऊन होईपर्यंत आपण हे करून घेणार आहोत ना? हां, चॉप करून घेणार, फ्राय करून। आपला कांदा प्रॉपर ब्राऊन होत आलेला आहे। त्यानंतर आपण काय ॲड करतो? शिमला मिरची ॲड करतो। शिमला मिरची ॲड करतो, चॉप। ओके, ही साधारण किती आहे शिमला मिरची? हां, ते सांगतो। ही किती कटिंग केली आहे शिमला मिरची? हे आपण 1 किलो केलेलं आहे। 1 किलो शिमला मिरची कटिंग केलेली आहे। ऑलरेडी आपण त्या याच्यामध्ये पण ग्राइंड केलेलं आहे। अच्छा, शिमला मिरची वगैरे। अच्छा, पहिले चॉप करून ठेवलेली आहे। आता आपलं मिक्सिंग झालेलं आहे शिमला मिरची आणि कांदा। पुढची प्रोसेस बघूया आपण कशा प्रकारे आहे ती। आपण काय ॲड करतोय? ही काश्मीरी बॉईल केलेली चिली पेस्ट आहे। ओके, त्यात मी ॲड करतो याच्यामध्ये काश्मीरी रेड चिली बॉईल केलेली पेस्ट आहे। त्यानंतर अदरक लसूण पेस्ट आहे। अदरक लसूण पेस्ट, लाल तिखट, कलरवाली मिरची। ओके, कश्मीरी मिरची, हल्दी पावडर, पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे कांदा आणि आपण जे इन्ग्रेडियंट्स मिक्स केले त्याचा। ह्याच्यात आता आपण वरून पावभाजी मसाला ॲड करणार आहोत। 2 चमचे। वरून आपण ग्रीन पीस ॲड केलेले आहे। आपण हे आपण बटाटा याच्यामध्ये, शिमला याच्यामध्ये, टमॅटो याच्यामध्ये, ओके, फ्लावर आहे। आता आपण हे त्याच्यामध्ये ॲड करतो। हे आपण बटाटा वगैरे कट केलेला आहे ते ॲड करून घेतलेलं आहे त्याच्यात। असं छानसा कलर येत आहे। आपण बघू शकता कलर टेक्स्चर किती सुंदर अशा प्रकारे आलेलं आहे। ही कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। वरून परत बटर टाकतोय आपण। ओके, अमूल बटर फ्रेश एकदम।
ज्यूस. अच्छा, लिंबूचा ज्यूस आपण वरून ॲड करून घेत आहोत. नमक आपण ॲड करू. वरतून चवीनुसार मीठ आपण ॲड करतो. चवीनुसार मीठ. छानसा असा कलर आलेला. सो अशा प्रकारे आपली पावभाजीची रेसिपी रेडी झालेली आहे. आपण टेस्ट करून बघणारच आहोत. तर नागती सर, आपण काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? बोलू. आपण पण घरी बनवावी आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगावे की कशी तुम्हाला रेसिपी वाटली. धन्यवाद. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपली पावभाजीची रेसिपी रेडी झालेली आहे.